समुद्र एवढी केव्हा होते, आकाश एवढी केव्हा होते ताई, ज्यावेळेस आपण अफजल खानाच्या मुद्रेचा अभ्यास करतो. अफजल खानाची मुद्रा आहे फारशीमध्ये, घर सल सुनत सिपहराला फजल फुजला फजल अफजल अजहर मुल्की बजाए तस्बीहत आवाज आए अफजल अफजल अफजल. जन्नतने जर धरतीला विचारले ना की तुझ्याकडे सर्व शक्तिशाली माणूस कोण असेल, अफजल खान आणि जर शक्तिशाली माणूस या दोघांमध्ये जर का तुलना करायची असेल तर कोण असेल, तर धरतीच्या कणाकणातून आवाज येईल अफजल खान अफजल खान अफजल खान. अतिशय घमंड भरलेली मुद्रा आहे की अहम ब्रह्मास्मी, मला भारी माना, मी राजा मी भारी. आणि मग त्या माणसाचा अहंकार एवढा जागृत होतो की माणसाचा रावण व्हायला वेळ लागत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा काय सांगते की प्रतिपचंद्र लेखे वे वरदेष्टू विश्ववंदिता शाह सुन व शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. The glory of this mudra of Shahji's son Shivaji will grow like the first day moon. It will be worshipped by the world and it will be shine only for the well-being of peoples. मुद्रा भद्राय राजते. हे माझं राज्य कुणाचं असेल, सर्वसामान्य जनतेचं असेल, लोककल्याणकारी असेल. आणि समाजात जेवढे काही घटक आहेत, जे व्यापारी वर्ग असतील, महिला असतील आणि सैनिक असतील, शेतकरी असेल, या सर्व घटकांपर्यंत माझं स्वराज्य पोहोचेल आणि हे स्वराज्य माझं चिरंजीव राहील. ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आभाळापेक्षा उंच होती. गाडगे महाराजांनी आयुष्यात जे काय कार्य केलेलं आहे त्यांनी सांगून ठेवलेले हो की आयुष्यामध्ये तुम्ही पैसा पाणी नाही ना कमवायचं, ते सगळेच कमवतात ना. ह्याच्या पलीकडे जाऊन तुमचं सामाजिक दायित्व काय आहे, आयुष्याची व्याख्या कधी पूर्ण होते माणसाची. दोन प्रश्न स्वतःला विचारायला शिकले पाहिजे माणसाने पहिल्यांदा की तुझं सामाजिक दायित्व काय आहे आणि बाय प्रोफेशनल तू मरताना काय म्हणून मरणार आहेस. आपण फक्त पहिल्या प्रश्नावरच विचार करतो तुझ्या प्रोफेशनल मी काय म्हणून मरणार आहे, आपण सामाजिक दायित्वाचं काय. बाय प्रोफेशनल मी फार्मासिस्ट म्हणून मरेल, ठीक आहे मान्य आहे, पण बाय प्रोफेशनल फार्मासिस्ट मारताना माझं सामाजिक दायित्व काय आहे, मला समाजासाठी काय करावं लागतं, समाजाने मला जे काय दिलंय ते मला रिटर्न्स करायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मी समाजासाठी काय केलं. तर तुमच्याकडे जे काय क्वालिटी ते तुम्ही दिल्या, ज्याच्याकडे शब्द आहे त्यांनी शब्द द्यावे, ज्याच्याकडे कष्ट करायची ताकद त्यांनी कष्ट करावे समाज उभारणीसाठी, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ दिला पाहिजे. आणि चौथा प्रकार जो असतो ना, ज्याच्याकडे खरंच काय नसतं ना तर त्या माणसाने किमान गप बसावं. जी लोक काम करतात ना त्यांना काम करून द्यावं. आणि हे होतं ना दिसत नाही. आणि ही वळवळ करणारे लोक आहे ना चळवळ मोडीत काढतात. अशा लोकांपासून आपण लांब राहायला पाहिजे. प्रत्येक संघटनेमध्ये असतं. स्वतः तर काय करायचं, सरांनी आता सांगितलं की मला फोन आला तुमचे महाराज आमचे, आपण काय विकत घेतले तर काय. महाराज हे जगाचे राहू. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण आहे, विश्व बंधुत्व विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा. समता न्याय बंधुता स्वातंत्र्य आणि सुरक्षितता या लोककल्याणकारी तत्वांचा निर्माता म्हणजे शिव आहे. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे सर्वोत्तम, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे दातृत्व, शिव म्हणजे एकी, शिव म्हणजे लेखी, शिव म्हणजे शौर्य, शिव म्हणजे धाडस, शिव म्हणजे आश, शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे आत्मविश्वास आणि शिव म्हणजे सर्व पापांचा नाश. आणि शिवराय म्हणजेच स्वराज्य, शिवराय म्हणजे स्वराज्य. आणि स्वराज्य मिळवण्यासाठी काय केले महाराजांनी. जी प्रतिकूल परिस्थिती असते, ज्या काळामध्ये सगळेजण लढायला ज्यावेळेस तयार असतात त्यावेळेस सर्वजणच अंतर्मनात खूप एक वेगळ्या प्रकारची एनर्जी त्यांना आलेली असते की आम्हाला स्वातंत्र्यासाठी लढायचंय, आम्हाला देशासाठी लढायचंय. पण ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळतं, ज्यावेळेस देश स्वतंत्र होतो, त्यावेळेस तुम्हाला स्वातंत्र्याची किंमत येणाऱ्या पिढीला असते का नसते ही शाश्वत गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही त्यावेळेस त्या लोकांकडनं कार्य करून घेणं आणि त्या लोकांना प्रवाहात आणणं हे सगळ्यात अवघड काम असतं. आणि ते अवघड काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले त्या 27 वर्षामध्ये. त्यावेळेस अर्थकारण, विरोधकारण, समाजकारण या सर्व गोष्टींवर त्यांनी आज वेळ दिलेला त्या गोष्टींना मजबूत करण्यासाठी. तो ग्रँड ऑफ लिहिताना मारताना लिहितो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचं काय कार्य आम्हाला कसं काय कळलं. तर आम्ही अनेक देशांचा अभ्यास केलेला आहे, मी अनेक राज्यांचा अभ्यास केलेला आहे. आज इंग्लंडचं म्हणतात की सूर्य कधी हे नव्हता, डुबत नव्हता. अशी आमच्याकडे महासत्ता असताना सगळी राज्य आम्ही पाहिली, पण एकमेव राज्य असं ह्या धर्तीवर की जिथं राजा नाही, राजधानी नाही, तरी ते राज्य पुढचे शेकडो वर्ष चालतं. आणि नुसतं चालत नाही, ते तर वृद्धिंगत होतं, वाढत जातं. अशी काय सिस्टीम लावली असेल ह्या महाराजांनी. आणि ते राज्य म्हणजे स्वराज्य. आणि ते स्वराज्य काय आहे तर त्याच्यावर आता सगळे लोक PhD करायला लागलेले, बाहेरच्या देशातले लोक पण PhD करायला लागले. 1659 अफजल खानाला ज्यावेळेस मारलेलं आहे महाराजांनी, त्यांच्या बातम्या ज्यावेळेस लंडन टाइम्समध्ये त्यावेळेस 1659 मध्ये आलेले आहेत, तेव्हापासून महाराजांचा त्यांनी अभ्यास सुरुवात केलेली आहे. आणि आपलं दुर्दैव असं की आपण अभ्यास महाराजांचा पूर्ण करू शकत नाही. आज दुर्गकारण ह्या विषयावर बोलताना मला इथं बोलवलंय. दुर्गकारण किती महत्वाचं आहे शिवछत्रपतींना उभं करण्यासाठी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा गडावर झाला. त्यांची पूर्ण कारकीर्द ही गडांवरच झालेली आहे.
आणि त्यांचा शेवटचा श्वासही त्यांनी गडांवरच घेतलेला आहे. 18,603 दिवसांचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यातले मला वाटतं काही शेकडो दिवस फक्त त्यांनी जमिनीवर घालवले असतील, नाहीतर ह्यातले जवळजवळ 90% आयुष्य त्यांनी ह्या दुर्गांवर घालवलेलं आहे. शिवनेरीला जन्म हे दुर्गराज राजगडवर आज आयुष्यातले 9,000 दिवस त्यांनी दिलेले. उरलेले दुर्गेश्वर रायगडावर त्यांनी आयुष्य घालवलेलं आहे सगळं. त्या दुर्गांच्या साह्याने त्यांनी राज्य निर्माण केले, कारण त्यांना माहिती होतं की हा सह्याद्री किती बलदंड आहे. अहो तो हिमालय आहे ना, तो हिमालय आपलं देवभूमी मानलं जातं आणि सह्याद्रीला वीरभूमी मानलं जातं, कारण ह्या सह्याद्रीमध्ये वीर पुरुष जन्माला येतात, त्याच्यामध्ये ताकद जबरदस्त आहे. दुर्गांची व्याख्या एवढी सुंदर आहे. एक सह्याद्री नावाचं पुस्तक आहे, सध्या सह्याद्री नावाच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर दुर्गाची व्याख्या आहे. दुर्ग म्हणजे काय? दुर्ग म्हणजे शस्त्र आणि आयुधे यांनी सुसज्ज असलेल्या दुर्गेचं अधिष्ठान करण्याची ती जागा. तलवारींचा खणखणाट, तोफांचा धडधडाट आणि रणवाद्यांच्या मैफिलीत त्या दुर्गांची वास्तुशांती घालावी लागते. शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची जिद्द आणि लढता लढता सर्वस्व अर्पण करण्याच्या संविधा ज्यावेळेस त्या दुर्गांच्या यज्ञकुंडात टाकाव्या लागतात, त्यावेळेस ते दुर्ग प्रसन्न होत असतात. आणि आमच्या मावळ्यांनी ते हे पदोपदी केलेले, पावलोपावली केलेले, त्यामुळं हे दुर्ग आमचे, हे 260 किल्ले आमचे आहेत. आणि हा दुर्ग हा सह्याद्री हा शिवाजी महाराज म्हणून ओळखला जातो. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं गमक आहे. काय आहे हा सह्याद्री? कविराज भूषण म्हणताय, दक्षिण केसव दुःख जिते दुःख सहाय्य विलास, शिवसेवक शिव गणपती कियो रायगडवास, कियो रायगडवास. सर्व दक्षिणेचे दुःख जिंकणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज कुठं राहतात? हा शिवसेवक आहे आणि राहतो तो दुर्गेश्वर रायगडावर. अतिशय प्रचंड अशा त्या रायगडावर राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांना जे काय 260 किल्ले आवडायचे, त्यातले सर्वात महत्वाचे प्रमुख जे किल्ले होते त्याच्यामध्ये राजगड, रायगड, त्यानंतर तोरणा म्हणा, पुरंदर, हे जे किल्ले आहेत ते छत्रपती शिवाजी म्हणजे शिवनिर्मित म्हणले तरी चालतील. त्यांना स्वतः शिवाजी महाराजांनी घडवलेलं आहे. आणि दुर्गकारणाचा अभ्यास शिवाजी महाराजांनी केला का? तर हो, केला. शिवाजी महाराजांच्या आद्यपत्र नावाचा जो काही ग्रंथ आहे त्यांच्यावर लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स सापडतात. पण गड किल्ले म्हणले की छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज म्हणले की गड किल्ले, आपल्याला एवढीच व्याख्या माहिती. पण ताई तुमच्या माहितीसाठी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर पण गड किल्ले होते. आज 13व्या शतकात यादव काळामध्ये लाला लक्ष्मीधर यांनी दैवज्ञ विलास नावाचा जो काही ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये 13व्या शतकामध्ये त्यांनी दुर्गाचं खूप सुंदर असं वर्णन करून ठेवलं की किती प्रकारचे दुर्ग आहेत आमच्याकडे. की प्रथमगिरी दुर्गच वनदुर्ग, तृतीय गभार दुर्गम, जलदुर्ग चतुर्थकम, पंचम कर्दम दुर्ग, षष्ठी साम्याशिकम, सप्तम ग्राम दुर्गस्त्यात, कोष्ठ दुर्ग सहाष्टकम. अशा दुर्गांचे 8 प्रकार त्यांनी सांगितलेले 13व्या शतकामध्ये. आता याची फोड करून तुम्हाला मी सांगतो की प्रथम गिरिदुर्गच म्हणजे त्यांनी कॅटेगरीनुसार दुर्गांना त्यांनी एक स्थान दिलेलं आहे की पहिला कुठला, दुसरा कुठला, तिसरा कुठला, चौथा कुठला, पाचवा कुठला, 6वा, 8वा प्रकारचा कुठला. तर सर्वात पहिल्या क्रमांकाचा आहे तो गिरिदुर्ग. गिरिदुर्ग म्हणजे काय? जो डोंगरावर उंच ठिकाणी बांधला जातो त्याला गिरिदुर्ग मानला जातो. तो गिरी म्हणजे डोंगरावर तो बांधला जातो, तो प्रथम क्रमांकाचा किल्ला आहे. मग तो का प्रथम क्रमांकाचा किल्ला आहे? तर काही शेकडो लोकांच्या नुसार तुम्ही हजारो लोकांशी त्याच्याचं लढा देऊ शकता, तुमचं प्राण संरक्षण तुम्ही करू शकता, तुमचं लक्ष्मी संरक्षण, स्वराज्य संरक्षण, आणि एवढंच नव्हे तर तुमच्याची आपण जे म्हणतो की स्वराज्याचं जे काय आहे सुसूत्रीकरण, ते त्या दुर्गांवरून तुम्ही करू शकता, चांगल्या प्रकारे करू शकता. अगदी कमी मूलभर माणसांच्या मदतीने ते तुम्ही करू शकता. की प्रथम गिरिदुर्गचे. मग असे कोण आहेत गिरिदुर्ग? तर पहिला दुर्गेश्वर रायगड आहे, राजगड आहे, तोरणा आहे, सिंहगड आहे. असे किल्ले जे दुर्ग आहेत ते अतिशय प्रचंड मोठे, जे 4,300, 4,500, 4,600 आज समुद्र सपाटीपासून ते उंच आहे. तर हे दुर्ग ते पहिल्या क्रमांकाचे आहे. हे केवढी यांची रचना किती जबरदस्त आहे. आताच्या काळात तुम्ही दुर्ग जर फिरत असाल चुकून, एखाद्या वेळेस जात नाही आपण दुर्गांवर फारसं, कारण पहिल्यांदाच म्हणतो, बघूनच म्हणतो बाबा मी इथं बसतो, आमची शिदोरी इथं त्या झाडाखाली आम्ही बसतो, तुम्ही जाऊन या. ते दुर्ग का बांधले त्या काळामध्ये, त्या काळाचं आक्रमणं कशी होती, काय होती, या अनुषंगाने ते दुर्ग तिथं उभी केलेले आहेत. आणि त्या दुर्गांची रचना एवढी प्रचंड भयानक होती की त्या दुर्गांची रचना आता अभ्यास करताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचं हे गोष्टी उपयोगाला येतील की परिपूर्ण किल्ला म्हणजे काय असतो, दुर्गांचे प्रकार काय असतात, लढाऊ किल्ला कसा असतो, A ग्रेड किल्ला काय असतो, B ग्रेड किल्ला काय असतो, C ग्रेड किल्ला काय असतो, ह्याचं तुम्हाला मूल्यमापन करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला किल्ल्यांचं महत्त्व समजणार नाही, दुर्गशास्त्र तर समजणारच नाही. तर रचना जी काय असते की बाबा गडाचा घेरा कशाला म्हणला जातो, तो गडाचा जो प्रमुख आहे, डोंगर आहे, त्याच्या आजूबाजूलाचा जो काय प्रदेश आहे त्याला घेरा म्हणला जातो. तिथून थोडं पुढं गेलो आपण, वर गेलो तर तिथे जर बघितलं तर तिथं माची असते.
माची म्हणजे तटबंदीच्या आतमध्ये नाही, बरोबर मध्यावर असते. डोंगर चढताना मध्यावर जी असते ती माची असते. ती संरक्षण फळ आहे. पहिला घेरा आहे, त्याच्यानंतर माची आहे. त्या माचीवर तुम्हाला सहज जाता येत नाही. तिथे ती लोक कोण असायची? धनगर समाजाची, रामोशी समाजाची जी लोक असायची, त्या लोकांकडे ती गड राखण्याची हे दिलेली असे, परवानगी दिली असायची. का दिलेली असायची? कारण ती लोक अतिशय कमी गरजेमध्ये राहणारी लोक होती. त्यांना ऊन वारा पावसाची तमा नसायची. लंगोटी लावून ते राहायचे त्या जंगलामध्ये. थोडीशी खोपटी असायची, थोडीशी शेती त्यांना दिलेली असायची आणि ते संरक्षण करण्यासाठी ती दुसरी फळी असायची. त्याच्यावर गेले की तुम्हाला तटबंदी चालू होते. ते तटबंदीमध्ये माची नावाचा प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांनी डेव्हलप केलेला आहे की डायरेक्ट तुम्ही वर जाणं पोहोचता माचीपर्यंत पहिले तुमची संरक्षण फळी राहिल्या पाहिजे. आणि ह्या माचीवर जाताना तुम्हाला दरवाजा कसा पाहिजे? तो गोमुखी दरवाजा पाहिजे. सरळ सरळ दिसणारा दरवाजा नाही पाहिजे. खालनं बघितलं तर दरवाजा दिसत नाही बऱ्याच किल्ल्यांचा. आमच्या राजगडला या तुम्हाला शोधून दाखवा दुर्बीन लावून, तुम्हाला दरवाजा दिसणार नाही. प्रतापगडचा दरवाजा तुम्हाला दिसत नाही. दुर्गेश्वर रायगडचा दरवाजा दिसत नाही, सहज दिसत नाही. सिंहगडाचा पण दिसत नाही. कारण ते बनवले गोमुखी. गोमुखी म्हणजे कसे असतात? गायीच्या मुखासारखे नाही, हा गैरसमज काढून टाक. गोमुखी म्हणजे कसं असतं? जी एक जैन धर्मामध्ये बघा श्वेतांबर पीतांबर अशी जी पूजा असतात, त्याच्यामध्ये ती माळ त्यांच्या हातात असते आणि ती माळ त्या पिशवीत असते आणि त्याच्यात जप करत असतात. तर त्याला जो शेप आलेला असतो एल टाईपमध्ये ज्याला म्हटलं जातो, तर त्या आकाराचे ते एल टाईपमध्ये त्यांनी केलेले असतात. का असे केलेले असतात? कारण दुर्गात प्रवेश करताना तुम्हाला सहज प्रवेश तुम्हाला करता नाही आला पाहिजे. जिथं तुम्ही हत्तीची टक्कर देऊ शकत नाही, जिथं तुम्ही तोफांचा मारा करू शकत नाही, त्या दुर्गाचे दरवाजे असे ठेवलेले आहेत की तुम्हाला असं वळून दरवाजा आतमध्ये जावं लागतं तुम्हाला. कारण का? सहज आक्रमण तुम्हाला करता येऊ नये त्या दुर्गांवर. म्हणून पहिली एक तटबंदी सगळ्यात मजबूत ठेवावी लागते. त्याला बरोबर झेरणारे दोन्ही बाजूला बुरुज उभे करायला लागतात. त्या बुरुजामध्ये फांजी असतात. त्या फांजीमधनं तुम्ही जंग्या असतात, त्या जंग्यामधनं तुम्ही मारा करू शकता. काही शेकडो लोकांना तुम्ही हजारो लोकांना सहज मारून परतून लावू शकता. अशा त्या रचना आहेत. त्या दुर्गांचे जबरदस्त आपण बघितलं तर बहुबुर्जीय काय असतात दुर्ग की ज्याला दोन्ही बाजूने बुरुज आहेत आणि त्याच्यामधनं दरवाजा आहे. रायगड आहे, रायगड आहे आणि पुरंदर जर बघितलं आपण, पुरंदर म्हणतो आपला प्रतापगड बघितला, तर दोन बुरुजांमधनं तुम्हाला ती वाट जावी लागते. बहुबुर्जी म्हणतात. राजगडला तर एकच बुरुज आहे, एका बुरुजावर तुम्हाला त्या दरवाजाच्या आतमध्ये जावं लागतं. असे हे शिवाजी महाराज दुर्गकारण आहे. दुर्गकारण आपल्याला समजून घ्यावं लागेल आपल्या अभ्यासक्रमासाठी. वास्ट विषय, खूप मोठा विषय, पण दुर्ग समजून घेताना एक छोट्या छोट्या गोष्टी असतात की काय शिल्प आहेत माझ्या दुर्गांवर, त्या शिल्पांचा अभ्यास काय, व्याल म्हणजे काय, कमळकर शिल्प म्हणजे तिथं काय आहे, त्याचं जलव्यवस्थापन कसं आहे. अहो आपल्याकडे आज दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जर का पाणी चढलं नाही तर आपला भाडेकरू आपल्याला आवाज येतो, ते पाण्याचं काय ते बघा, नाहीतर आम्हाला घर बांधायला लागेल. इथं जमिनीवर आपलं असतं कंडिशन. 4500 फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलाही पाण्याच्या अभावी एक दुर्ग सोडला असं कुठं उदाहरण पण नाही. काय जल व्यवस्थापन असेल, त्याची रचना काय असेल, तर ती अभ्यास करताना तुम्हाला हे खूप गरजेचं आहे. त्या दुर्गांवर तुम्ही आल्यानंतर जल व्यवस्थापन कसं होतं, किती पाण्याच्या टाक्या पाडल्यात, कुठं कुठं पाडलेल्या आहेत, कशा ठिकाणी पाडलेल्या आहेत आणि त्याची निगा कशी ठेवलेली जात आहे, त्या पाण्याचं किती प्रचंड मोठं शिवाजी महाराजांनी नियोजन करून ठेवलेले. दुर्ग आता राजगडवर माझी PhDची प्रश्न चालू आहेत त्याच्यामध्ये. माझा ग्रंथ दुर्गराज राजगड प्रदर्शित झाला, त्यावेळेस मला या सगळ्या गोष्टी समजल्या की पाण्यासाठी हा माणूस किती जबरदस्त आहे. की उदक पाहुणी गड पाहावा, गड बांधावा, उदक पाहुणी गड बांधावा. याचा अर्थ काय? ज्या किल्ल्यावर पाणी असेल ना तरच तिथं दुर्ग बांधा, नाही तर एक दुर्ग बांधा म्हणजे कोट्यावधी रुपये तुम्हाला टाकायला लागतात तिथे. आणि मग दुर्ग बांधल्यावर तुमची अक्कल चालते की इथं पाणीच नाहीये. आताच्या काळामध्ये खूप मोठ्या सोसायटीत छानपैकी फ्लॅट घेतलाय, 1 कोटीचा 2 कोटीचा फ्लॅट घेतलाय आणि 1 तास पाणी येते, तर तुम्ही राहसाल का होती तर? तुम्ही म्हणसाल बाबा छोटासा फ्लॅट असू दे, छोटी सोसायटी असू दे माझी, पण मला पाणी 24 तास तरी असू दे, नसेल 3 तास सकाळी 3 तास संध्याकाळी तरी असू द्या. पाणी किती महत्वाचं आहे. आणि तिथं 5-5 हजार लोक सांभाळायचे गडावर आणि सगळ्या लोकांना असं तिथं सांभाळताना पाण्याची किती महत्वाची गरज आहे. रायगडवर तुम्ही गेला तर तुम्ही बघितलं गंगासागर तलाव बघितला, हत्ती टाकं बघितलं तुम्ही त्या बाजूला, तर हे 2-2 कोटी लोकांची 2-2 कोटी लिटर पाणी त्याच्यामध्ये साठतंय की पुढे 8-8 महिने तुम्हाला पाऊस नसेल तर त्यावेळेस तुम्हाला हे तळी जगवणार आहेत सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्यामध्ये परत पाण्याचे प्रकार त्यांनी केलेले आहेत की घोड्यांसाठी कुठलं पाणी आहे, जनावरांसाठी कुठलं पाणी आहे, धुण्या भांड्यांसाठी धुण्यासाठी कुठलं पाणी वापरायचं आणि पिण्यासाठी कुठलं पाणी वापरायचं. पाण्याला तटबंदी घालणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतो. तुम्ही कधी दुर्गांवर या, दुर्गांवर बघितलं त्या दुर्गांच्या आजूबाजूला जे पाण्याची तळी आहे, त्या पाण्याच्या तळ्यांना शिवाजी महाराजांनी आज तिथं कुंपण घातलेले आहे. रायगडवर आलात तर तुमच्या लक्षात येतं पद्मावती तळ्याला
सेपरेट त्यांनी दरवाजे केलेले आहेत की ह्या ठराविक वेळेसच तुम्ही त्या दुर्गाच्या पाण्याकडे जायचं आणि त्यावेळेसच तुमचं काय ते कामं उरकायची, इतर वेळेस त्या पाण्याकडे फिरकायचं नाही. प्रचंड प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याचं जल व्यवस्थापन याच्यावर काम केलेलं आहे. ते आपल्याला शिकावं लागेल या सर्व गोष्टींमध्ये. वनसंपदा हा अतिशय दुर्लक्षित विषय. आता संवर्धन करणारे माझे अनेक बंधू बांधव इथं बसलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मी अनेक ठिकाणी संवर्धन संस्थेला मार्गदर्शन करण्यासाठी जातो सर. तुम्ही जसं म्हणता की लोक भावनिक होतात. मी असं म्हणेल की शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कधी भावनिकेने कुठले निर्णय घेतले नाही. तुम्ही का भावनिक होता एवढ्या कुठल्या गोष्टींचं? की एक दोन व्याख्याता येतो जय भावनी जय शिवाजी करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असं घोडा तलवार ढाल, हा किल्ला घेतला, मग तानाजी माणूस असे चढले, एवढे लढले, गड आला, सिंह गेला, सगळं तुमच्या मनात येतं. मग निघतो, घरी जातो, कुठंतरी पावडर पाडलेलं असतं, ते पावडर शोधायचा प्रयत्न करतो, कुदळ पावडर शोधायचा प्रयत्न करतो. 4 पोरं एकत्र येतात, टी शर्ट शिवतात, नाव काहीतरी दिलं जातं त्याच्यामध्ये, जातो किल्ल्यावर, जय भावानी जय शिवाजी, खोदा, तिथे खोदा, तिथे खोदा. अरे बाबा, त्याचे नियम आहेत बाळा. काही तुला मनाला वाटलं म्हणून तू कुठं करू शकत नाहीस. तुला काहीतरी नियम आहेत ना, दिलेले आहेत, आर्किओलॉजीने नियम दिलेले आहेत. बाबा ह्या जुनी जी वास्तू आहे जी आपण उभारू शकत नाही, तर ती ऐतिहासिक संपत्ती म्हणून किमान जतन करायची. तिला पाडायचं नाही. आहे ते शिवनिर्मित असेल, त्याला जतन करणं हे आपलं काम आहे. आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे नियम आहेत त्याला काहीतरी, हे आपलं समजून घेणं गरजेचं संवर्धनाच्या अगोदर. की बाबा तुमचं साफसफाई संवर्धन करा म्हणजे काय करायचं असतं की बाबा तुम्ही बुरजावर आलेली झाडं, ती झाडं तुम्ही तोडू शकता, कचरा तुम्ही साफ करू शकता, गवत आले ते तुम्ही काढू शकता. मूळ रूपाला तुम्ही नाही हात लावू शकता. मूळ रूपाला दुर्गाच्या हात लावायचा नाही. मला वाटतं म्हणून मी इथं भिंत बांधणार, मी इकडं नाही ना बांधू शकत. पुढच्या काळामध्ये तुम्ही गेल्यानंतर 50 वर्षांनी 60 वर्षानंतर आमच्यासारखे तुमच्यासारखे दुर्ग अभ्यासक ज्यावेळेस त्या गड किल्ल्यांवर जातील, त्या गड किल्ल्यांवर अभ्यास करताना त्यांची दिशाभूल होणार आहे ना, आणि मग त्या चुकीच्या नोंदी होणार आहेत आणि पुढचा इतिहास बदलून जाणार आहे सगळं. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात की संवर्धन करणाऱ्या संस्थांना मी नेहमी सांगतो की संवर्धन करताना थोडं भान ठेवा की काय करायचे काय नाही करायचे. पाण्याची तळी साफ करणं सोपं नाहीये. ती पाण्याची तळी म्हणजे अस्सल पुरावे आहेत आपल्या इतिहासाचे. त्याच्यामध्ये जो गाळ आहे, त्या गाळामध्ये जे काही नाणी सापडणार आहे, एखादी आमची मावळा असेल, तो तिथं पाणी प्यायला गेला असेल तर त्याची एखाद्या वेळी शिवराई त्याच्यामध्ये पडली असेल, एखादं लहान मुलगा आला असेल त्याच्यासोबत, त्यांनी खेळणं तिथं टाकलं असेल, की एखादी माता भगिनी आली असेल पाणी तिथं भरायला, त्यावेळेस तिच्या हातातलं बांगडी तिथं पडली असेल, किंवा गळ्यातला एखादा दागिना तिथं पडला असेल, कानातलं पडले असेल, हे आमच्यासाठी दागिने म्हणजे आज 350 वर्षाची ऐतिहासिक जतनाची गोष्टी आहेत ना त्या. आणि त्या तळ्यात पडल्यानंतर तुम्ही तळ्यातला गाळ बाहेर काढता आणि तो गाळ दनादन बाहेर फेकला जातो. अहो ते सगळं त्या गाळाबरोबर निघून जातं. ते गाळ बाहेर काढण्याच्या पद्धती आहेत. खाली काहीतरी हातरलं पाहिजे, त्याच्यावर तो गाळ काढला पाहिजे, त्यानंतर तो गाळ चाळला पाहिजे, त्याच्यात काय सापडतं का पाहिलं पाहिजे. नाही तर हे सगळं आपणच उद्ध्वस्त करणार आहे. एक तर आधीच आपल्या इतिहासाची पूर्ण हानी झालेली, वाट लागलेली आपण म्हणू शकतो. काही इतिहासाचे जे अस्सल पुरावे, एक तर ते अग्नीच्या पोटात गेले, नाहीतर हे सगळे दुसरे जमिनीच्या पोटात कुठं गडप झालेत, सापडले नाही. किती शिवाजी महाराज अस्सल काय आहे आपल्याकडे? काही नाही. शिवाजी महाराजांच्या अस्सल तलवारी तुम्हाला सापडत नाही. शिवाजी महाराजांच्या अस्सल काही कागदपत्र सापडत नाही. तुमचे पत्र शिवाजी महाराज हस्ताक्षर सापडायला प्रॉब्लेम आहे. लोक म्हणतात शिवाजी महाराज अशिक्षित होते. अशी लोक काही बोलायला लागले बाहेरच्या देशातले लोक. कारण का शिवाजी महाराजांचा हस्ताक्षर सापडत नाही लोकांना आजकाल? तर शिवाजी महाराजांसारखा राजा एवढा सोपा नाही. तो आज राज्य चालवतो म्हणजे तो किती प्रचंड मोठ्या प्रमाणातला तो माणूस अभ्यास करणार आहे. आज शिवाजी महाराजांचा जो ग्रंथ आहे मी तुम्हाला सांगितलं आता, त्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या अभ्यासाविषयी लिहिले ना की शिवाजी महाराज दिवसात किती प्रहर अभ्यास करायचे. तर शिवाजी महाराज दिवसात 3 प्रहर अभ्यास करायचे. 1 प्रहर म्हणजे किती? 3 तास. 3 प्रहर म्हणजे किती आले? 9 तास अभ्यास करायचे शिवाजी महाराज. असे छत्रपती उगाच बनतात का? असं छत्रपती बनतात कोणी बनू शकत नाही ना. आपल्या पोरांना पूर्ण महिन्याचं 9 तास बसवायचं म्हटलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. बाबा अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. तर शिवचरित्रात त्या ओव्या आहेत की शिवाजी महाराज कसे होते काय होते ते अभ्यास करायचे. पण हे दुर्गकारण ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी केलं, लहानपणापासून त्यांना दुर्गांची आवड होती. लहानपणी ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या बाललीला लिहिलेल्या, त्या बाललीलामध्ये सांगितले की ह्यांना बाकीचं काय वेळ नव्हतं. तर ह्या राजाला एकच वेळ होतं, मातीचे किल्ले करायचे आणि ते मातीचे किल्ले उभे करून त्याच्या शेजारी काठी घेऊन उभं राहायचं. हे किल्ले माझे, हे मी कुणाला देणार नाही, हे शिवाजी महाराजांच्या बाललीला त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ह्यांच्यावरून त्याला पुढे जाऊन या महाराजांना काय करायचंय हे आपल्या लक्षात येते. दुर्गकारण ह्या विषयामध्ये जाताना मी काय सांगितलं की तुम्हाला आता दैवज्ञ विलासपर्यंत गेलो. आपण दुर्गशास्त्राचं बघितलं की गिरिदुर्ग पहिल्या प्रकारचा आहे. दुसरा आहे वनदुर्ग प्रकाराचा किल्ला. की वनदुर्ग म्हणजे कुठला? तो जंगलामध्ये लपलेला किल्ला आहे, त्याला वनदुर्ग म्हणलं जातं. वाघासारखा लपलेला किल्ला आहे. उदाहरण द्यायचं म्हणलं आपल्याला तर आज वासोट्याचा किल्ला कधी गेला असेल तुम्ही, तर वासोट्याचा किल्ला पहा, त्याला व्याघ्रगड म्हणलं जातं.
तो तुम्हाला आंबवलीपर्यंत ते जावं लागतं, आंबवलीपर्यंत. तिथनं पुढे तुम्हाला बोटीने 1.25 तास 1 तासाचा प्रवास करायला लागतो आणि तिथनं पुढे 2 तास जंगलात चालावं लागतं. तो तुम्हाला किल्ला दिसतो. सर्व वनदुर्ग हा वेढलेला किल्ला आहे, त्याला वनदुर्ग म्हणला जातो. प्रथम गिरिदुर्ग, वनदुर्ग, तृतीय गवार दुर्गम. आता गवार दुर्गम त्या काळात होता का, तर असू शकेल. गवार दुर्गम म्हणजे गुहेचा वापर दुर्गांसारखा केलेला आहे. बाहुबलीमध्ये आपण पाहिलं असेल, एक ठराविक जमात असते आणि ती त्या ह्याच्यामध्ये राहते, त्या गुहेमध्ये राहत असते आणि तिथून ते त्या बाहुबलीला सगळेजण सपोर्ट करत असतात. ती हिरोईन असते, ती त्यांच्यासोबत असते त्या. तर तो गवार दुर्ग म्हणजे जे काही आहे, गुहेचा वापर हा दुर्गासारखा त्यांनी केलेला आहे. आताच्या काळात तसं दुर्ग पाहायला मिळत नाही, पण ते पूर्वी असणार आहे म्हणून त्यांनी ते लिहून ठेवले. जलदुर्ग चतुर्थकम. जलदुर्ग म्हणजे जो किल्ला समुद्रात आहे त्याला जलदुर्ग म्हणलं जातं. मग सुवर्णदुर्ग आपला पाहिला जा. जंजिरा पाहिला तुम्ही? जंजिरा पाहिला का? पण जंजिराच्या समोर पद्मदुर्ग आहे, पाहिलात का? पाहिला पाहिजे होता, तुम्ही पाहिला का? तो शिवनिर्मित आहे. जंजिरा आपला नाही. आपलं दुर्भाग्य की एकदाही जंजिरा आपल्या हातात आलेला नाही, येता राहिला. पण त्याच्याबरोबर त्याला टर्म देण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्याच्यासमोर पद्मदुर्ग बांधलेला आहे. अतिशय सुंदर दुर्ग आहे. कधी गेला तर नक्की जावा. तो दुर्ग एवढा सुंदर आहे, त्याच्यामध्ये जलव्यवस्थापन आहे. आजूबाजूला सगळीकडे खारं पाण्याचं आहे आणि त्याच्या किल्ल्यामध्ये गोडं पाणी आतमध्ये. ते बेट टाईपमध्ये शिवाजी महाराजांनी तो निर्मिलेला किल्ला आहे. आणि त्या किल्ल्याच्या साह्याने त्यांनी सांगितलेलं आहे त्या सिद्धीला की तू पाण्यातलं उंदीर असेल ना तर पाण्यातच राहा, इकडे स्वराज्याकडे परत वाकडं नजर करून पाहू नकोस. हा पद्मदुर्ग तुझ्यावर नजर ठेवतोय, तो परत काय स्वराज्यात घुसला नाही. हे एवढं किल्ल्यांचं महत्त्व जबरदस्त होतं. आणि हा पद्मदुर्ग म्हणजे हा जलव्यवस्थापनाचा किल्ला आहे, म्हणजे जलदुर्ग आहे हा. हे किल्ल्यांचे प्रकार आपल्याला पाहायला लागतात. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की कोष्टदुर्ग 6 अष्टकम. कर्दमदुर्ग म्हणजे दलदलीचा किल्ला आहे. तो दलदलीचा आजूबाजूला सगळी दलदलीमध्ये तो किल्ला असतो. 6वा जो असतो तो कोष्टदुर्ग 6 अष्टकम. म्हणजे असे जे किल्ले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, की बाबा भुईकोट किल्ला आहे, की हे जमिनीवर आता तुम्ही पाहिला, आता मी आता पाहिला अमरावतीचा किल्ला दादांनी दाखवला, तो भुईकोट किल्ला आहे. प्रचंड अख्ख्या शहराला तटबंदी घालायची, मध्ये शहर बसवायचं आणि ते त्याचं रक्षणार्थ करायचं, त्याला भुईकोट किल्ले म्हणले जातात. असे किल्ले त्यांनी उभे केलेले आहेत त्या काळामध्ये. अशा ह्या किल्ल्यांची नोंदी आपल्याला सापडतात 13व्या शतकामध्ये. मग मला वाटतं 13व्या शतकापर्यंतच किल्ले असतील, नाही, थोडंसं मागं गेलो तर 2000 पूर्वीचे किल्ले आपल्याला त्याच्यामध्ये सापडले. त्याच्यामध्ये चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याच्या वेळेस म्हणजे इसवी सन पूर्वीच्या 200-250 कालावधीमध्ये त्यांनी चाणक्याने दुर्ग नावाचं सेपरेट आज पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये दुर्गांचे प्रकार त्यांनी लिहून ठेवले. दुर्ग काय असतं, दुर्ग कारण कसं असतं, हे सर्व लिहून ठेवलेले. मला वाटतं तिथे येऊन थांबेल, नाही, त्याच्या पाठीमागे गेलो, पांडवांपर्यंत सापडला. आज श्रीकृष्णाची जी द्वारका होती ती जलदुर्ग म्हटलं जातं त्याला, किंवा वेगळ्या प्रकारचा दुर्ग म्हणून त्याची उपाधी सापडते आपल्याला. तिथे येऊन थांबत नाही. तर रामायणामध्ये रावणाचा जो किल्ला होता तो किल्ला कसा होता, आज ते बजरंगबलींनी कसा किल्ला आहे याचं प्रभू रामचंद्रांना वर्णन करून सांगितलं रामायणात आढळलं. म्हणजे ते किल्ल्याची परंपरा कुठून आहे की त्याला 4 द्वार आहेत, त्याची बालेकिल्ला मध्ये आहे, त्याची माची अशी आहे, ह्या बुरुजावर कोण बसलं, ह्या बुरुजावर कोण आहे, कुठल्या द्वारावर कोण कोण लोक आहेत, ही सगळी इथे माहिती त्या रामायणात. बजरंगबलीने ज्यावेळेस त्यांनी तिथे जाऊन आले ते श्रीलंकेला त्यावेळेस आणि ही सर्व माहिती घेऊन लक्षात आले की शिवाजी महाराजांचा अभ्यास हा नुसता दुर्गांचा नव्हता, तर शास्त्रांचा होता, पुराणांचा होता, वेदांचा होता. याच्यावर अभ्यास करून दुर्गपुराण शिवाजी महाराजांनी केलेले आहे. आणि म्हणून हे दुर्ग आज आपल्याला अजूनही आपल्या पाठीमागे उभे. एक छोटासा किस्सा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस त्यांना एकच वेड होतं, वेड म्हणण्यापेक्षा त्यांची पॅशन होती की माझा दुर्ग हा सगळ्यापेक्षा परिपूर्ण असेल, सगळ्यात वेगळा असेल. कारण हे दुर्ग म्हणजे कोण आहे, हे दुर्ग म्हणजे आमचे संरक्षण आहे, यांच्यामुळे मी टिकू शकतो आणि हे दुर्ग माझं संरक्षण करतात. याचं सुंदर उदाहरण त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये की ज्या वेळेस फडणवीसांनी शिवाजी महाराजांना एक अर्ज केला की गड किल्ल्यांवर पैसा बहुत खर्च होतो, ह्याचा खर्चावर आळा घातला पाहिजे. तर शिवाजी महाराजांनी त्यांना काय उत्तर दिलेलं आहे की तुम्ही म्हणता की दुर्गांवर पैसा बहुत खर्च होतो, अहो हे दुर्ग म्हणजे आपले रक्षण करते आहे. जैसा कुणबी शेतामध्ये माळा उभा करतो आणि त्याच्यावरून तो जो पूर्ण शेत राखतो, त्याप्रमाणे हे किल्ले आपल्या स्वराज्याचे रक्षण करते आहे. उद्या खासा आलमगीर दख्खनेवर उतरेल त्यावेळेस हा माझा एक दुर्ग एक वरुस लढेल, तर त्या औरंगजेबास माझा पूर्ण स्वराज्य घेण्यासाठी 360 वर्ष जगावं लागेल. एवढा मोठा त्यांचा विश्वास त्या दुर्गावर.
म्हणजे दुर्गांवर तुमचा खर्च होतो का, तो होऊन द्या, ते दुर्ग पुढचे रक्षण करते आहेत म्हणून मला हे दुर्ग सांभाळले पाहिजेत, असे शिवाजी महाराजांनी त्या पत्रामध्ये लिहिलेले आहे. आज्ञापत्रामध्ये त्या ओळी किती महत्वाच्या शिवाजी महाराजांची, की काय केले शिवाजी महाराज, की आपल्या बुद्धी वैभव पराक्रमे कोणाशी गणना न करता कोणाशी तुंबळ युद्ध करून रणकरासे आले, कोणाशी परस्पर मित्रभेद करविले, कोणाशी परस्पर कलह लावून दिले, अशा ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाये तो तो शत्रू पादाक्रांत करुणी साल्लेली आईवंतापासून चंदी कावेरी निरापर्यंत निष्ठंकत राज्य, शतावरी दुर्ग, 40,000 पागा, 60-70,000 शिलेदार, 2 लक्ष पदाधिदायी जणू नूतन सृष्टीच निर्माण केली, की ज्यावरी औरंगजेबा सारखा मातब्बर शत्रू चालून आला असता यमाला या शयाशी गेला, ते हे राज्य शिवाजी महाराजांचं, ते हे राज्य शिवाजी महाराज, की शतावरी दुर्ग उभे केले त्यांनी. त्याच्यामध्ये दुर्ग का म्हणलं जातं, त्यांना भूपती का म्हणलं जातं, जळपती का म्हणलं जातं, गडपती का म्हणलं जातं, ह्या सर्व गोष्टींचं ज्या जर बघितलं तर त्यांच्या एवढं दुर्गकारक कुणालाच जमलेलं नाही. एक दुर्ग बऱ्याच जणांना कळत नाही की दुर्ग गेला तर गेला, त्यासाठी प्राण का द्यायचे हे मावळे, का तानाजी मालुसरेंनी सिंहगड घेतला, का मुरारबाजी देशपांडेंनी आता दिलेर खानासोबत राहिले, लढले त्याच्यासोबत, आणि तो पुरंदर राखण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली, का ते सूर्याची काकडे साल्लेला जाऊन लढलेले आहेत आणि त्यांनी आपला स्वतःचा जीव जास्तपर्यंत ते स्वतः लढलेले आहेत आणि त्यांनी प्राणपणे तिथे दिलेले आहेत आपले सगळे. तर त्याचा एक अभ्यास केल्यावर मला असं लक्षात आलं, सर्वांच्या फायदेशीर होईल हा विषय लक्षात घ्या, की दुर्गांची संकल्पना जी काय आहे, की दुर्ग म्हणजे काय आहे, एक दुर्ग जाणे म्हणजे काय आहे. तर दुर्गांची जी हे बघितली संरचना बघितलं तर सगळ्यात अगोदर जर बघितलं आपण तर आज सुभा हा सगळ्यात मोठा असायचा. सुभा म्हणजे आताच्या काळामध्ये जिल्हा आपण पाहू, सुभा असायचा. सुभाच्या मध्ये अनेक परगाणे असायचे, म्हणजे आपण तालुके म्हणू शकतो त्यांना. त्या परगाण्यामध्ये अनेक किल्ले असायचे आणि हे किल्ले त्या त्या भागाचं महसूल गोळा करायचं काम करायचे, संरक्षण करायचे काम करायचे. तर हा किल्ला समजा आता आपण पाहूया तर राजगड आहे, तर राजगडच्या आजूबाजूचा जो काय रहाळ आहे, जो काय गाव आहे, जो काय प्रांत आहे, त्या प्रांताचा महसूल पूर्ण गोळा करायची ताकद त्या राजगडाकडे असायची. जसं आपण म्हणतो महानगरपालिका किंवा नगरपालिका, आपले सर्व टॅक्स तिथे जाऊन जमा होतात, तसे त्या काळातले ते टॅक्सेस त्या गडांवर जमा व्हायचे आणि तो मोठ्या प्रमाणात महसूल तिथं मिळायचा आणि त्या महसुलातच समाजकारण, राजकारण आणि दुर्गकारण चालायचं, स्वराज्य चालायचं. एक दुर्ग गेला म्हणजे आजूबाजूचा सगळा प्रदेश जायचा, त्याच्या आजूबाजूला जी काय गाव आहेत, 100, 150, 200 गाव आहेत, ते अख्खीच्या अख्खी ते समोरच्या शत्रूच्या ताब्यात निघून जायची, तिथं आपला हक्क राहायचा नाही. म्हणून एक एक दुर्गासाठी लढावं लागायचं, की आमचं स्वराज्य आहे, आमची मालमत्ता आहे. नुसतं दुर्ग सांभाळणे, दुर्गांसाठी जीव नाही दिलेला मावळ्यांनी, तर ते अर्थकारणाचा भाग आहे, दुर्गकारणाचा भाग आहे, आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल. किती वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आज हे गोष्टी केलेल्या आहेत अनेक ठिकाणी. हे दुर्गकारक समजून घेणं गरजेचं आहे. दुर्गाची व्यवस्था बऱ्याच जणांना माहिती नाही. आज हा अभ्यासाचा विषय, सरांना मी खरंच त्याचं कौतुक करेल की दुर्गकारक ह्याच्यावर सिलेबस तुम्ही तयार करताना दुर्ग व्यवस्थापन हा एक छोटा चांगला विषय आपण होऊ शकतो, की कसं चालायचं दुर्ग व्यवस्थापन. आज हे इन्स्टिट्यूट चालतंय, ह्या इन्स्टिट्यूटला सर्वे सर इथं आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने सर काम करतायत, सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षक काम करतायत, शिक्षकांच्या हाताखाली अनेक कर्मचारी काम करतायत. त्यावेळेस हे इन्स्टिट्यूट चालतं ना. सर आले, सरांनी सगळं करायचं होत नाही. तसं शिवाजी महाराजांचे दुर्ग होते, की दुर्ग चालवणारा फक्त एकच माणूस होता का, तर नाही, त्यांची साखळी होती आणि त्या साखळीमध्ये कोण होतं तर त्रिशूळ शिवाजी महाराजांनी निर्माण केले. 3 प्रकारचे अधिकारी त्याच्यावर ठेवलेले आहेत. सर्वात पहिला ठेवलेला आहे तो किल्लेदार ठेवलेला आहे, दुसरा ठेवलेला तो सबनीस ठेवलेला आहे आणि तिसरा ठेवलेला आहे तो कारखानीस ठेवलेला आहे. हे 3 प्रकारचे अधिकारी ठेवलेले आहेत. मग किल्लेदाराचं काम काय आहे तर किल्ल्याचं संरक्षण करणे, त्याची बांधणी करणे, त्याची डागडुजी बघणे, सैन्याची भरती करणे, त्यांचा पगार पद्धती बघणे, या सगळ्या गोष्टींवर किल्लेदाराचा अधिकार असायचा. दुसरा असायचा सबनीस असायचा. पण त्या सबनीसाच्या अगोदर किल्लेदाराच्या हाताखाली कोण कोण काम करायचं तर किल्लेदाराच्या हाताखाली सरनोबत असायचा, सरनोबताच्या हाताखाली तट सरनोबत असायचा, तट सरनोबतच्या हाताखाली जर बघितलं आपण तर पाईक असायच्या, पाईकाच्या हाताखाली तुमचा साधा सैनिक असायचा, मग हरकामे असायचा. अशी ती साखळी निर्माण असायची. तेव्हा ते किल्लेदारापर्यंत ते सगळी सिस्टीम व्यवस्थित चालली जायची. दुसरा जो घटक होता तो सबनीस होता. मग सबनीसाचं काम काय होतं तर दुर्गांचं अर्थकारण बघणे, ह्या दुर्गांवर काय काय आहे, पगार पद्धती काय असेल, कुणाला किती पगार आहे, त्यांच्या शीट्स कुठल्या आहेत, ह्याच्यावर त्यांचा समज. सध्याला गडाचा आपला हे किती, वित्त किती आहे, काय सध्याला आपला ज्याला आपण खजिना म्हणतो तो किती आहे, तो कुठं वापरायचा, किती वापरायचा आहे, मग याचं व्यवस्थापन कसं करायचंय, याच्या हक्काचं सबनीसाकडे असायचे. आणि तिसरा असायचा तो कारखानीस असायचा. त्या कारखानीसाकडे काय असायचं तर त्या कारखानीकडे रसद पुरवायची किल्ल्याला.
मग धान्य असेल, कपडे असेल, लत्ता असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, किल्ल्याला लागणारे झेंडे असतील, ह्या सर्व गोष्टी ह्या सबनीस पुरवायचा आणि तो बघायचा सगळं कारभार. पण त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांनी अशी एकोपी निर्माण करण्यासाठी किती प्रकारचं व्यवस्थापन केलं होतं. त्याच्यापूर्वी पण होतं, पण निजामशाहीनंतर शिवाजी महाराजांनी तिथे ठराविक घेतलं निजामशाहीकडनं आणि त्याच्यामध्ये अपग्रेडेशन केले शिवाजी महाराजांनी की तो किल्लेदार कोण असावा, तर खानदानी मराठा असावा, तो शौर्य आणि वीरगतीला प्राप्त सहज म्हणा, त्याची मानसिकता असेल, कणखर असावा. सबनीस कोण असावा, तो ब्राह्मण असावा, तो तत्ववेत्ता असावा, त्याची बुद्धी चातुर्य जबरदस्त असावं, तो शांत असावा, त्याचा निर्णय घेताना तो हलू नये. आणि नंतर मग कारखानीस कोण असावा, तर प्रभू समाजातली लोक असावी, ती कणखर असतात आणि ती पूर्ण सरकाराचं संरक्षण करण्यासाठी ती प्राणपणाने लढत असतात. बाजी प्रभू म्हणजे काय, ब्राह्मण नाही आहे, प्रभू समाजातले. प्रभू हा समाज वेगळा येतो, पण प्रभू समाजाला आज दोन्ही प्रकारे तिथे हक्क दिले होते की तू सबनीस पण होऊ शकतो आणि तू शस्त्र पण हातात घेऊ शकतो. हे प्रभू समाज त्यावेळेस खूप जबरदस्त लढावया म्हणून प्रभू समाज होते. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की बाजीप्रभू देशपांडे म्हणजे ब्राह्मणांचा विषय नाही आहे, ते प्रभू समाजातले लोक आहेत. तर ही जी लोकं आहेत, ही लोक गड सांभाळायची, पण ह्यांना निर्णय घेण्याची त्यांना हे नव्हती की जर का सबनीसांनी निर्णय घेतलाय तर त्याला दोघांना किल्लेदार आणि शेजारला कारखानीच्या दोघांच्या सहाय्या घ्यायला लागायची की मी हा निर्णय घेतलेला आहे आणि याच्यानुसार मग तुमचा आपला निर्णय फायनल होईल. मी केलं म्हणून निर्णय नाही होणार तुझा. त्या दोघांना त्याचा शिक्का तिथं उलटावा लागतो त्या राजपत्रावर, ते वर पाठवलं जातं आणि मग ते सुभेदार, आपण सुभेदार म्हणतो तानाजी मालुसरे, सुभेदार होते. ते काय साधा माणूस नाहीये, तानाजी मालुसरे आपण सहज घेतो लाईटली. अहो ते सुभेदार कलेक्टर त्यावेळेचे ते साधा माणूस नाहीये. ते त्याच्या अंडर किती परगाने होते, त्या परगाण्यात किती किल्ले होते, त्याच्यावरचे ते सुभेदार आहेत तानाजी मालुसरे. एवढ्या वरच्या लेवलचा माणूस आहे ते, प्रचंड शक्तिशाली माणूस, प्रचंड त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन त्यांच्या हातात होतं. तर असे हे तानाजी मालुसरे, आपण ज्याला सुभेदार म्हणतो, तर त्या सुभेदारापर्यंत लोकांना ते पाठवलं जायचं, तिथनं मंजुरी घ्यावी लागायची, मग निर्णय व्हायचे. आणि त्यांचे नियम एवढे कडक होते की कुठलाही सोम्या आणायचा आणि ह्याला सैनिक म्हणून घ्यायचं नाही. कोण येणार आहे, हा सैनिक म्हणून येणार आहे, बरं ठीक आहे, तो सैनिक म्हणून येणार आहे, तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे, तर 2 जामीन आणा तुमचे. म्हणजे जामीन कुठले पाहिजे, ते किल्ल्यावर काम करतात त्यांचे पाहिजे. उद्या हानी जर का फितुरी केली, उद्या हा जर का चुकीचा काय वागला, त्याचे जामीनदार तुम्ही दोघं असतील, तुमची गर्दन मारली जाईल पहिल्यांदा. कोण कोणाला जामीन देणार, चांगला असेल तर जामीन देणार. त्यामुळे तो सुसूत्रीपणा असेल. महाराजांचे आदेश असायचे. गद्दारी केली असेल, कोणी जर का चुकीचं वागत असेल किंवा गद्दारी किंवा बंड करण्याचं जर का त्याचा मानसिक असेल, अशा वेळेस त्याचं पहिल्यांदा मस्तक उडवायचं आणि ते मस्तक भाल्याला लावायचं आणि ते सर्व गडोगडी फिरवायचं की जो गद्दार होईल त्याला ही पूर्ण शिक्षा दिली जाईल. हे आमचं स्वराज्य चालवण्याची पद्धती होती. अशा अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी आज हे सर्व आपलं दुर्गकारण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि दुर्गकारण शिवाजी महाराजांनी सांभाळलं. त्यामुळं आज हे दुर्ग शासन ज्याला म्हणलं जातं ते टिकलं. की पुढच्या काळामध्ये आपण बघितलं की 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मृत्यू झाला, पण त्या अगोदर 6 जून 1674ला जो राज्याभिषेक सोहळा झाला, तो अख्ख्या जगाला डोळे दिपवणारा होता. देशोदेशीचे राजे राजवाडे तिथं आले होते, अनेक लोक आले होते, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सगळे लोक आले होते. त्या काळामध्ये त्याचा खर्च 2 कोटी रुपये होता. आता हिशोब पण आपण करू शकत नाही. 2 कोटी रुपये का करायचे होते? साधे खाणेकरला केलं असताना महाराजांनी करू शकले असते की आपलेच मावळे बोलवायचे, आपलाच एक पुरोहित बोलवायचा, मग म्हणायचं, पाणी सोडायचं, झालं राजाने. असं राजे होता येत नाही. तसे राजे तर भरपूर होते. घोरपडे राजे होते, मोरे राजे होते, शिर्के राजे होते, हे राजे होते ना सर. पण त्यांच्या पलीकडे जाऊन सार्वभौमत्व निर्माण करणारा हा राजा छत्रपती होतोय. तर ह्या छत्रपती होण्यासाठी जे काही नियम असायचे, कारण कसं की त्या काळामध्ये शिवाजी महाराज जरी राजे असले तरी ते कुणाचे ते मांडलिक आहेत असं समजलं जायचं. पण निर्णय घेण्याची ताकद किंवा ती ॲडमिनिस्ट्रेशन जो आपण म्हणतो शिक्का, तो त्यांच्याकडे नव्हता. ज्याला आपण म्हणतो की आपले वतनदार असतील, वतन लावून द्यायचं असेल, वर्षासन असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, एक तर आदिलशाही, निजामशाही किंवा मोगल यांच्यावर आपल्याला डिपेंड राहायचं. कारण ते मोठे इन्स्टिट्यूट होते त्या काळातले, त्यांचा शिक्का ग्राह्य धरला जायचा. मग आपला ग्राह्य शिक्का करण्यासाठी किंवा आपला शिक्का हा सगळं काय ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येण्यासाठी शिवाजी महाराजांना तो राज्याभिषेक सोहळा करावा लागलेला आहे. की आता मोगलाई झाली, आदिलशाही झाली, कुतुबशाही झाली, आता मराठीशाही उभी राहिली. आणि मराठीशाही इथं उभी राहण्यासाठी हा 6 जून 1674चा हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा राज्याभिषेक सोहळा आहे. हा राज्याभिषेक सोहळा दुर्गेश्वर रायगडावर पार पडतोय. राजधानी जी होती राजगड होती. राजगड नंतर रायगडाकडे का गेला ही 2-3 उदाहरणं फक्त देतो आणि मी नंतर थांबतो. की राजगड जर पाहिला आपल्याला
तर प्रचंड मोठा किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षापासून तिथं बांधकाम चालू केलेलं आहे. आणि त्या राजगडावर शिवाजी महाराजांनी पुढचे 22-23 वर्ष वेगवेगळे डेव्हलपमेंट तिथं केलेले आहे. आणि डेव्हलपमेंटच केले नाही तर राजगडाला शिवाजी महाराजांची प्रयोगशाळा मानलं जातं, की कुठलीही गोष्ट करताना इम्प्लिमेंट आधी राजगडावर केली जायची. तिथं ते प्रात्यक्षिक बघितलं जायचं, तिथं योग्य वाटलं तिथं पुढच्या काही वर्षांमध्ये 2 वर्ष 4 वर्षांनंतर 10 वर्षानंतर ते ठराविक त्या दुसऱ्या किल्ल्यांवर ते मॉडेल आज तिथं राबवलं जायचं, की कसं हे योग्य आहे का. जर तुम्ही राजगडला गेलात कधी तर राजगडची सुवेळा माची जर तुम्ही पाहिली तर राजगडची सुवेळा माचीची प्रतिकृती आज तुम्हाला पुरंदरच्या प्रतिकृतीमध्ये दिसते. परंतु पुरंदरचा तो अफजल बुरुज ज्याला म्हणलं जातं ती सुवेळा माचीची प्रतिकृती आहे. शिवाजी महाराजांचे जे जलव्यवस्थापन पाणी आता तुम्हाला सांगितलं, पद्मावती तळं हे जर बघितलं आणि रायगडाचं जर बघितलं आपण गंगासागर तलाव तर स्ट्रक्चर सारखंच अनेक ठिकाणी तसं बघितलं. शिवाजी महाराजांचे जे काय शिवाजी महाराजांनी जे चोर दरवाजे काढलेले आहेत गडांना, असे दरवाजाचे चोर दरवाजे राजगडावर त्यांनी पहिल्यांदा डिझाईन केलेले आहेत. आणि असे डिझाईन केलेले अनेक चोर दरवाजे त्यांनी पुढे अनेक किल्ल्यांवर त्यांनी केलेले आपल्याला दिसतात. अनेक किल्ल्यांवर त्यांनी तसं केलेले आहे. तर हे शिवाजी महाराजांची जे म्हणलं मी तुम्हाला की राजगड, दुर्गाराज राजगड हा का राजांचा गडांचा राजा का मानला जातो, कारण तो जो बाले किल्ला आहे तो बाले किल्ले हा स्वराज्याचा केंद्रबिंदू आहे. 24 वर्ष शिवाजी महाराज तिथं राहिलेले आहेत. कॅबिनेट मंडळ 24 वर्ष तिथं राहिलेले आहे. सुरत कशी लुटायची की तिथं ठरलेलं जाऊन सुरत लुटलेली आहे. अफजल खानला कसा पाडायचा प्रतापगडच्या पाहिजे जे ठरतं पहिल्यांदा तिथे आणि तिथून पुढे ते जावं लागतं त्यांना प्रतापगडाकडे. अशा किती मोहिमा शिवाजी महाराजांनी त्या राजगडाच्या बाले किल्ल्यावर आखलेले आहेत आणि ते पूर्ण त्याच्याकडे दुसरीकडे इम्प्लिमेंट ते केलेले आहेत. हे राजगड म्हणजे कॅबिनेट होतं शिवाजी महाराजांचं. आणि हा राजगड एक किल्ला नाही, बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की राजगड एकच किल्ला आहे, पण तो 4 दुर्गांचा किल्ला मिळून एक किल्ला केलेला आहे महाराजांनी. जसं पुढं आता आपण जिंजी पाहतो, 3-4 किल्ले मिळून तो जिंजीची राजधानी निर्माण झालेली आहे, तसा तो राजगड आहे. तो बाले किल्ला एक स्वतंत्र किल्ला आहे. पद्मावती माची एक स्वतंत्र किल्ल्याचे सारखे आहे. सुवेळा माची आणि संजीवनी माची अशा एकत्र करून तो जो किल्ला केला तो राजधानी केलेली आहे शिवाजी महाराजांनी. मग दुर्ग राजगड